नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. समोर बघू शकता हिंदकेसरी प्रभू आणि हिंदकेसरी प्रभूची गाडी टॉपच्या दावणीला आल्या आणि टॉपच्या दावणीकडून एक नामांकित टॉपचा नंदी आज विक्री झालेला आहे मित्रांनो आणि खरेदीसुद्धा टॉपच्या दावणीनेच केलेली आहे. समोर बघू शकता अतिशय सुंदर असं वासरू तुकानाना मिटकरी पारेकर वडेकर प्रसिद्ध खिल्लार व्यापारी यांच्या दावणीचं सुंदर असं जातीवंत खिल्लार वासरू आहे मित्रांनो. बघू शकता अतिशय रुबाबदार आणि देखणं असं वासरू आहे मित्रांनो. आणि पहिल्यांदा आपल्याला गाडी दाखवली ती म्हणजे हिंदकेसरी प्रभू, ज्या प्रभूनं पुसेगाव त्याचबरोबर वडकी आणि कोरेगाव अशा नामांकित मैदानात आपली छाप सोडली आणि तिन्ही मैदानात गोलालाच पात्र ठरलेला हाच हिंदकेसरी प्रभू. आणि हिंदकेसरी प्रभूच्या दावणीला आज नानांच्या दावणीची समोर बघताय ती टॉपची नवीन खरेदी चालू आहे मित्रांनो. बघू शकता अतिशय सुंदर वासरू आणि अतिशय पोळाक वासरू आहे मित्रांनो. एक नामांकित दावण म्हणजेच हिंदकेसरी प्रभूची MK फार्म पळशीकरांना आज नानांनी टॉपचा आदत दिला आहे मित्रांनो. येणाऱ्या काळात हा आदतसुद्धा प्रभूसारखं MK फार्म पळशीकरांचं नाव महाराष्ट्रभर करेल अशी अपेक्षा ठेवूया. सुंदर असं एक हिंदकेसरी प्रभूनं MK फार्म पळशीकरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं आणि तेच नाव टिकवण्यासाठी हा आदत आज नानांच्या दावणीकडून जाणार आहे मित्रांनो. हिंदकेसरी प्रभू प्रथम पुसेगाव मागील झालेले पुसेगावचं जे हिंदकेसरी मैदान आहे त्या मैदानात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला मित्रांनो. गिरगावच्या पक्षाबरोबर आणि त्याचबरोबर वडकी या वडकीच्या हिंदकेसरी मैदानात नाणेगावच्या लक्षाबरोबर तिथंसुद्धा फायनलच्या गुलालास पात्र ठरलेला. आणि त्याच्यानंतर कोरेगावमध्ये सुद्धा हिंदकेसरीचं मैदान पार पडलं आणि हिंदकेसरी कोरेगावच्या मैदानातसुद्धा प्रभूनं आपला गुलाल हा कायम ठेवलेला आहे. असा ट्रिपल हिंदकेसरी प्रभू आणि MK फार्म पळशीकरांच्या दावणीला सुंदर असा आदत चालला आहे मित्रांनो. बघू शकता आज सुंदर अशी खरेदी झाली आणि विक्रीसुद्धा झाली मित्रांनो. नानांच्या दावणीला आत्तापर्यंत जेवढे आदत आले ते कायम टॉपचे आहेत मित्रांनो. मागील आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक सुंदर असा आदत प्रसिद्ध ड्रायव्हर दिवडचे नाव बाळू ड्रायव्हर दिवडकर म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे मित्रांनो. ज्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द 10 सरकार यांच्या दावणीला घालवली. बिनजोड असेल, 3 फेऱ्याचं मैदान असेल, त्यांनी आपलं छाप 10 सरकार यांच्या दावणीला सोडली आणि त्यांच्याच दावणीला नानांच्या दावणीकडून एक सुंदर असा आदत गेलेला मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण टाकलेला आहे बाळू ड्रायव्हर दिवडकर यांची टॉपची खरेदी म्हणून. त्याचबरोबर आज सुंदर अशी हिंदकेसरी दावण आहे मित्रांनो MK फार्म पळशीकरांची. आणि या पळशीकरांच्या दावणीला सुंदर असा नानांचा आदत चालला मित्रांनो. नानांची वासरं सांभाळण्याची एक विशेष शैली आहे मित्रांनो. वासरांना स्वतः हातातून खोराक देत असतात. सुंदर अशी सवय असते मित्रांनो. एक कोणत्याही प्रकारचं वेस्टेज खाद्य जाऊ नये म्हणून ही आहे मित्रांनो. काय कुचून चारावं असं काय नाही. समोर बघू शकताय आपोआप गोळा घेतला जातो मित्रांनो. एक प्रत्येक बैलगाडा मालक असतील, एक शौकीन असतील, आपापली पद्धत वेगळी असते मित्रांनो. पण नानांची पद्धत वेगळी आहे मित्रांनो. सुंदर असं खाद्य असते, शेंगपेंड असते मित्रांनो. आणि त्या शेंगपेंडीतून आपण बघू शकता आणि बऱ्याच जणांना अनुभवसुद्धा आलेले आहेत की कशाप्रकारे एक ताकद येईल किंवा खस लागेल जनावरांना, अशा पद्धतीचं खाद्य असते शेंगपेंड. आणि बरेच बैलगाडा मालक वापरतात. आता शर्यतीच्या नंदींना त्याचप्रमाणे
आपण जी सरावास नदी घेतली जातात शर्यतीला त्यांच्यासुद्धा खाद्यात शेंगपिंडीचा उपयोग आपण बऱ्यापैकी बघू शकतो. आणि शेंगपिंड एक अतिशय सुंदर असते मित्रांनो, त्याला आपण खपरी पेंड म्हणतो. आणि तीच पेंड आपण नानाच्या दावणीला पाहतोय मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं दुसऱ्या प्रकारे बरेच प्रोडक्ट बाजारात आहेत, कोणतं तसे नसून शेंगपेंड एक उत्तम आणि गव्हाचं पीठ. आणि त्याच पद्धतीनं नानांची सांभाळण्यास ते समोर बघू शकता सुंदर आदत. आणि आज हा आदत चालला हिंद केसरी दावणी. नानांचे ह्याच्या अगोदरसुद्धा टॉपच्या नवीन आदत या विक्र्या केलेल्या आहेत, नामांकित दावणीला गेलेत. आपण बावड्रायवर देवडकर यांच्या खरेदीच्या अगोदरसुद्धा अजून एक विक्रमी मी खरेदी केली नानांची, ते म्हणजे महाराष्ट्रातील घराघरात पोचलेलं नाव आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व सचिन शेठ घरत कराड ओवली यांच्या दावणीलासुद्धा आपण एक नामांकित असा आदत, जो आदत गुलालाचा व ठाम पब्लिक असेल, चार एखादी फिट असा आदत आपण सचिन शेठ घरत यांना नानांच्या दावणीकडून दिलेला आहे मित्रांनो. आणि सुंदर असा आदत सध्या तो पळतोय. नानांच्या दावणीला अशाच पद्धतीची वासरं घडलेले आहेत मित्रांनो. बरेच उदाहरणं आहेत. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, परंतु सुंदर अशी नवीन खरेदी आपण दाखवते. आणि त्याच नवीन खरेदीतून प्रत्येक बैलगाडा मालकांनासुद्धा अपेक्षा असते आपल्या दावणीलासुद्धा नानांच्या दावणीकडून एक टॉपचा आदत मिळावा. आणि तीच प्रत्येक बैलगाडा मालक किंवा जे शौकीन आहेत, नवीन शर्यतीत भाग घेत आहेत, त्यांनासुद्धा एक टॉपचा आदत मिळावा असं अपेक्षा असते. नानांच्या दावणीला त्याच पद्धतीनं टॉपच्या आदत येतात. प्रत्येक आठवड्याला 1-2-3 नवीन खरेद्या विक्री झालेल्या असतील मित्रांनो. नामांकित दावणीला जात असताना एक नानांना सार्थ अभिमान असतो आणि खुल्या मनानं नाना विक्री करत असतात. कोणत्याही प्रकारचं दडपण नसते मनावरती किंवा एक मनावर कोणतेही दडपण न ठेवता मोकळ्या मनानं विक्री केलेली जाते मित्रांनो. आणि मोकळ्या मनानं विक्री केलेली समोरच्या व्यक्तीला लाभते आणि त्याचा फायदा होतो. आणि एक मनमिळावं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. जसं की आपण बघितलं बैलगाडा शर्यतीत नाना विठ्ठल नाना बुतकर ज्या अर्थानं एक ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा बैलगाडा मालक म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याच अर्थाने एक तुकानाना मेटकरी पारेकरवाडीकर हे एक सुप्रसिद्ध खेळणार बैलांचे व्यापारी आहेत. अनुभव मोठा आहे. 30 ते 35 वर्षाची अनुभवाची तडजोड कुठलीही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्याच पद्धतीनं वासरंसुद्धा खरेदी केली जातात. आणि समोर ज्या ज्या लोकांनी वासरं घेतलीच त्यांच्या प्रत्येक वासरात त्यांना एक फायदाच मिळालेला आहे मित्रांनो. तशाच पद्धतीचा आज समोर बघताय वासरू कोणत्याही प्रकारचा पट्टा वगैरे नसणारं वासरू खरेदी केलेलं असते. आपल्यास एक नवीन खरेदी हवी असेल तर नक्की आपण खाली व्हिडिओची नंबर देतोय त्या नंबरवरती भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुर्तास थांबूया आणि टॉपची नवीन खरेदी झाली मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती नवीन खरेदी तुमच्यापर्यंत पोचवतोय आणि नानांचा नंबरसुद्धा देतोय. आवडल्यास नक्की संपर्क करा. चला, धन्यवाद.